मीरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने प्रायोगिक तत्वावर पॉ टॅक्सीची सुविधा सुरू करण्यात येणार आहे। मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी पॉ टॅक्सी उपयुक्त ठरणार आहे। तसेच विशेषतः मेट्रो स्टेशन जोडण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे। विशेषतः या टॅक्समध्ये 16 ते 20 माणसे एकावेळी प्रवास करू शकतात। यामध्ये आसन क्षमता 8 ते 10 असून 8 ते 12 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकता। यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारचा खर्च न करता पीपीपी तत्वावर सुरू करण्यात येणार आहे। गुजरातमधील मध्ये सुरू असलेल्या पॉ टॅक्सीचा पाहणी दौरा सोमवारी परिवहन मंत्री गुजरातला जाऊन करणार आहेत। तसेच पॉ टॅक्सी सोलर पॅनलवर चालणारी असून 1 किलोमीटरसाठी 60 करोड रुपयांचा खर्च कंपनीला येणार आहे। ज्याचं आपण शासनाच्या वतीनं ह्या पॉ टॅक्सीला एमएमआरडीच्या माध्यमातून करण्यासंदर्भात आपण त्यांना अनुमती दिलेली आहे आणि एमएमआरडी म्हणजे बीकेसीमध्ये ही पॉ टॅक्सी चालू केलेली आहे मुंबईसाठी। मी परिवहन मंत्री झाल्यानंतर हा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि त्यानंतर याचं सादरीकरण झालं। ही पॉ टॅक्सीची संकल्पना अशी आहे की मेट्रो लाईन ज्या आहेत त्या मेट्रो लाईन ज्या परिसरामध्ये जात नाही त्या मेट्रो लाईनला जोडणारी ही पॉ टॅक्सी आहे। म्हणजे शहराच्या अंतर्गत भागातून ही पॉ टॅक्सी फिरेल आणि मेट्रो स्टेशनला ती कनेक्टिंग होईल, अशा प्रकारची ती संकल्पना आहे। आणि ठाण्यामध्ये आमची महापालिकेच्या इतर ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये अंतर्गत मेट्रो छोटी ती आम्ही बसवणार आहोत। त्यामुळे ठाणे महापालिकेमध्ये जागा उपलब्ध नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटची त्याला मान्यता दिलेली आणि राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्याच वेळेस मान्यता दिलेली होती। त्यामुळे ठाण्यामध्ये अंतर्गत पॉ टॅक्सी चालू करू शकत नाही, परंतु त्याच माझ्याच मतदारसंघामध्ये मीरा भाईंदरला अशा प्रकारची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरवली तर त्याचा फायदा मीरा भाईंदरच्या जनतेला होईल। यासाठी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये अंतर्गत ज्या आमची ठिकाणं आहेत शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजे मेट्रो स्टेशनपर्यंत त्या मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी ही पॉ टॅक्सीची संकल्पना राबवण्याचा आम्ही विचार करतो आहे। आणि तशा पद्धतीचं प्रेझेंटेशन त्यांनी माझ्याकडे दिल्यानंतर मी महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त संजय काटकर यांनासुद्धा हे प्रेझेंटेशन दिलं आणि असं निश्चित करण्यात आलं की प्रायोगिक तत्वावर ह्या वर्षापासून आपण मेट्रो चालू करण्याचा प्रयत्न करतो आहे। डिसेंबर महिन्यामध्ये अंदाजे ती मेट्रो चालू होईल दहिसरपर्यंत। तर त्याच दरम्यान ही पॉ टॅक्सी शहराच्या अंतर्गत भागातून त्या मेट्रोला जोडण्यासाठी आपण चालू करू शकतो का याचं प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश मी संबंधित विभागाच्या लोकांना दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून महापालिका आयुक्तांची त्याला परवानगी लागेल आणि त्यानंतर आमच्या नगरविकास खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे। त्यांची परवानगी घेऊन प्रायोगिक तत्वावर पीपीपी तत्वावर म्हणजे यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्य शासनाचा आणि महानगरपालिकेचा एकही रुपया खर्च होणार नाही, बरोबर। आणि प्रायोगिक तत्वावरती आपण चालू करणार आहोत आणि ती जर सक्सेस झाली याचं साधारणतः 60 कोटी रुपये पर किलोमीटर हा खर्च आहे। तो खर्च ठेकेदाराने करायचा, एकतर सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी द्यावा किंवा ते जर नाही देऊ शकले तर ठेकेदाराने करावं आणि पीपीपी मॉडेलमध्ये ते चालू करावं। यासाठी पीपीपी मॉडेलला आम्ही आता परवानगी देतो आहे एमएमआरडीच्या धर्तीवर आणि त्याच माध्यमातून मीरा भाईंदर महापालिका क्षेत्र माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। मीरा भाईंदर शहर तसं चारी बाजूने एका बाजूला सागरी किनारा, दुसऱ्या बाजूला खाडी किनारा, डोंगर दऱ्या आणि त्यामुळे मेट्रोसुद्धा चालू होणार असल्याकारणानं त्या मेट्रोला जोडण्याचा निश्चितपणे आम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे सादरीकरण आहे की मीरा भाईंदर महापालिका हद्दीमध्ये पॉ टॅक्सीला अनुमती देण्याचा शासनाचा विचार आहे आणि तो विचार आम्ही परिवहन खात्याचा प्रमुख म्हणून मी लवकरच हा निर्णय घेणार आहे।